नमस्कार, मी अक्षता गुरव. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. सध्या छावा चित्रपटाची धूम सुरू आहे, पण आता या चित्रपटावरून नवीन वाद सुरू झालाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरण्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर या व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्ट मधून दिली. सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केले आहे. यावर आता इंद्रजित सावंत यांनी मीडियाशी खास संवाद साधलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल मराठा समाजाबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्यानं बोलताना केलं त्याच्याबद्दल मी माझा जबाब हा पोलिसांना दिलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी सांगितलेलं आहे आणि ती कारवाई झालीच पाहिजे. मला धमकी दिली म्हणून तो विषय मी घेतलेला नाही आहे, पण महाराष्ट्राच्या अस्मितेला कोण धक्का लावत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई झाली. त्याने एकदाच मला फोन केलेला नाही आहे, त्यानं 4 वेळा एकूण फोन केलेला आहे. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आवाज तुझा नसला तरी इंस्टाग्राम अकाउंट तर तुझंच आहे ना, ज्याच्यावर मला माझा व्हिडिओ टाकून धमकी दिलेली होती खाली मोठं अक्षरात लिहून. त्या अकाउंटमध्ये ते डिलीट का केलं, त्याचे स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करून ठेवलेलं आहे सगळ्या लोकांनी. त्यामुळं आता पळून जायचा नेहमीप्रमाणे ज्यांच्या सवयीप्रमाणे तो प्रयत्न करायला लागलेला आहे, पण सगळ्या समाजाला आता कळालेला आहे. आता यावरच शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांचा हा वकील जो कोण आहे हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असावा, जो अफजल खानाच्या सोबत आला होता. हा ही बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, भगवान परशुराम यांची अवलाद नसावी, हा अनाजी पंथाची अवलाद असावी. आणि मला असं एकंदरीत जाणवतं, मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्यामध्ये असली ठिणगी पडू नये याची खबरदारी घ्या. याचा शरीराचा एक अवशेष देखील राहणार नाही इतकी वाईट परिस्थिती या माणसाची होईल. आमचे हात बांधलेले नाहीत. मराठ्यांचा इतिहास हा अटकेपार मराठ्यांचा झेंडा होता. अटकेपार अटक नावाच्या किल्ल्यावर हा भगवा रोवण्याचं काम मराठा साम्राज्याने केलं होतं. तिच्या अवलाद आम्ही आहोत. विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं नीलम गोऱ्हे यांचा निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या वतीनं तसंच शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी राजारामपुरी इथं महिला आघाडीच्या वतीनं नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी बिनबुडाचे आरोप करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचं वक्तव्य प्रतिज्ञा उत्तरे यांनी केलं. काल नीलम गोऱ्हेंनी जे काही उद्धव साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही शिवसैनिक इथे जमलेलो आहोत. ज्यांनी तुम्ही म्हणतायत की मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळतं. मग असे किती पद तुम्हाला देऊन मोठं केलं साहेबांनी, मातोश्रीने तुम्हाला मोठं केलं, तुमचं काय कर्तृत्व होतं ते तुम्ही सिद्ध करा. जे तुम्ही म्हणताय मर्सिडीज दिल्या आणि पद देतात आणि घेतात आणि पद देतात, अशा किती मर्सिडीज तुम्ही साहेबांना दिल्या याचा तुम्ही सविस्तर जो काय तो तुम्ही आम्हाला पुरावे द्या आणि मग बोला. अशी बिनबुडाचे आरोप करू नका. जनता खुळी नाही आहे की काही पुरावा नसताना उठलं की बोललं म्हणजे सगळं तुम्हीच म्हणताय तेच खरं. तुम्ही सत्तेत आहे म्हणून आता बोलताय, हे योग्य नाही आहे. ही महिला आघाडी किंवा आमचे शिवसैनिक कोणीही सहन करून घेणार नाही आहे. जाहीर निषेध आज आम्ही नीलम गोऱ्हेंचा करतोय. असे बिनबुडाचे आरोप करणं अतिशय निंदनीय आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरण्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर यांनी फोनवरून धमकी दिली होती. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी दम असेल तर कोल्हापुरात येऊन दाखव अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली. जो कोण नागपूरचा जो कोण आहे कोरटकर का कोण
त्यानं जे धमकी दिला की कुठं आहेस तू येऊन तिला दाखवतो, तर इंद्रजित सावंतांच्या वतीनं त्यांची धमकी मी स्वीकारतो की दम असेल तर तू इथं कोल्हापुरात येऊन दाखव. आम्हीसुद्धा छत्रपती शिवराय यांच्या या सह्याद्रीच्या कुशीतले मावळे आहोत. कोल्हापुरी हिसका काय असतो हे कोल्हापुरी पायतान हातात घेऊन तुला दाखवतो. आणि तुझ्यात यायची धमक नसेल तर तसं सांग, आम्ही नागपूरमध्ये येऊन आमचा कोल्हापुरी हिसका काय असतो ते दाखवतो. ही जी व्यक्ती आहे तर ही व्यक्तींना ही प्रवृत्ती आहे. त्यानं जे दोन समाजामध्ये तो तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याखाली तू काम करतोस म्हणजे तुला दाखवतो. म्हणजे हाच माज कशातून आला. छत्रपती शिवरायांच्याबद्दल त्यानं जे वक्तव्य केले, तुमचा छत्रपती पळून गेला असं त्यानं वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे जेम्स लेनचं समर्थन करणारी ही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. काही दिवसापूर्वी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपावर आता शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगोले यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधलाय. सन्माननीय नीलम गोऱ्हेताई ह्या महिला असल्यामुळं फार उद्रेक होऊन बोलणं मला शोभणार नाही, मी बोलणारही नाही. सन 2010 साली माझ्या विरोधात कोल्हापूर शहरात त्या प्रचाराला आले होते शिवसेनेच्या तिकिटाच्या माध्यमातून. पण ह्या ताई मी ज्यावेळी प्रचाराला कोल्हापुरात येणार होतो त्यावेळी हे पळून गेल्यात आणि यांना मी पळवले. ही वस्तूच आहे, मी पळवली कोल्हापुरात. उद्या पुन्हा भाषण करायला या म्हणून सांगितलं. कारण ह्या चुकीच्या शब्दात आणि चुकीची मांडणी करून पळून गेले. पूर्ण चुकीचं आणि पूर्ण खोटं. तसंच त्यांचा जो मूळ स्थायी स्वभाव आहे तो पुन्हा एकदा या त्यांच्या मुलाखतमधून किंवा त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला की मर्सिडीज वगैरे वगैरे. सन्मान्य राऊत साहेबांनी अतिशय त्यांच्या शेलक्या शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. नीलम गोऱ्हे हे नीलम गोऱ्हे आहेत की नीलम काळे आहेत, त्यांचं कृत्य काळं आहे का ही तपासणीचं गरज आहे. त्यांचं पद जाणार म्हटल्यानंतर त्यांनी लगेच स्वतःचं वक्तव्य चेंज केलं होतं. ताईंना मी सांगू इच्छितो, नीलम ताईंना, की थोडेफार दिवस कुठल्या ना कुठल्या तरी मार्गानं पुन्हा सत्तेत आला. सत्तेचा भोग चांगला घ्या, उपभोग चांगला घ्या, सत्तेचा फायदा घ्या. पण सत्तेचा गैरफायदा आता तुम्ही चालू केलेला आहे आणि तो संपुष्टात भविष्यात कधी ना कधीतरी येणार. प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते, नीलमताईंनी लक्षात ठेवावं. कोल्हापूर आणि तळ कोकणाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला करूळ घाट मार्गावरील वाहतूक सोमवारपासून सुरू झाली आहे. करूळ घाट मार्गाचं काम दर्जेदार झालं असून हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी अशी एकेरी वाहतूक पुढच्या 15 दिवसासाठी प्रायोगिक तत्वावर सुरू राहणार आहे. तर दुतर्फा वाहतूक सुरू करण्याबाबत 10 मार्च नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली. सध्या एसटी महामंडळाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. सरकारच्या अनेक धोरणांमुळे कर्मचाऱ्यांना तसेच प्रवाशांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. 77 वर्षांमध्ये एसटी महामंडळाची अशी दुर्दशा केव्हाच झाली नव्हती. याला केवळ राजकर्ते आणि एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी कारणीभूत आहेत असा आरोप करत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बिघडलेली वाहतूक सेवा आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत अधिवेशन काळामध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवाजीराव परुळेकर यांनी दिला. एसटी महामंडळाची 1 जून 1948 स्थापना झाली. आता एसटी महामंडळ 77 वर्षाचं झाले. पण सध्या ह्या 2-4 वर्षामध्ये एसटी महामंडळाची दुर्दशा झाली तेवढी दुर्दशा कधीही झाली नव्हती. आणि तेवढी केविलवाणी अवस्था एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांच्यावरही कधी आली नव्हती. एसटीतनं प्रवास करणं आता अंगावर काटा येतोय आणि एसटीतनं प्रवास करणं धोक्याचं आहे. आणि परत एसटीतनं प्रवास करणं ह्या वेळेत पोचू काय नाही याची गॅरंटी नाही. कारण एसट्या ज्या स्क्रॅप व्हायच्या त्या सुद्धा अजून रस्त्यावरनं धावतात. त्यामुळे ब्रेकडाऊनचं प्रमाण, पंक्चरचं प्रमाण, आणखीन काही एसटीतली मोडतोड ह्या होतात. त्यामुळे मध्येच गाडी बंद पडते. हे सगळं थांबवलं पाहिजे. आणि हे थांबायचं असेल तर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा आणि शासनातल्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे आणि एसट्या सुसज्ज अशा एसट्या आल्या पाहिजेत. तरच ही एसटी महामंडळाची प्रवाशांच्या सेवेसाठीचं ब्रीदवाक्य खरं ठरेल, नाहीतर ठरणार नाही. दुसरा आता प्रश्न निर्माण झाला आहे तो एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगारातनं प्रॉव्हिडंट फंड, आणखीन तुमचं बँकेच्या कर्जाचे हप्ते कट करून घेतात. पण ते 6-6 महिने बँकेकडेही जमा करत नाहीत आणि प्रॉव्हिडंट फंडाकडेही जमा करत नाहीत. आणि त्यामुळं प्रॉव्हिडंट फंडाचं कर्ज मिळत नाही कर्मचाऱ्यांना.
आणि बँकेच्या कर्जाचं व्याज वाढत जातंय 6-6 महिन्याचं, आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा, मुलींच्या लग्नाचा, घर बांधणीचा, घर दुरुस्तीचा आणि शिक्षणाचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांना खाजगी सावकाराकडनं पैसे घालून तो पैसे कर्ज घेऊन त्यांना तो मागेल त्या दराने व्याज द्यावं लागतंय, आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्येप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्याही आत्महत्येला सुरुवात होईल काय अशी भीती निर्माण झालेली आहे. माझी या शासनाला विनंती आहे आणि आव्हानही आहे की तुम्ही जर हे सगळं थांबवलं नाही तरी एसटी ही सर्वसामान्यांच्या प्रवासाचं जिव्हाळ्याची बाब आहे, आणि ती टिकावी म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या सह प्रवाशांच्या सह आम्हाला रस्त्यावर उतरून तुम्हाला नाक दाबावं लागेल तरच तोंड उघडेल अशी आमच्या अवस्था आहे. त्यामुळे पहिला टप्पा म्हणून आम्ही विधिमंडळाचं अधिवेशन 3 मार्चला सुरू होतंय. आम्ही 10 मार्चला आझाद मैदानावर मुंबई येतं प्रवासी एसटीचे कर्मचारी आणखीन विविध पक्ष जे येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही हे आंदोलन पहिला टप्पा म्हणून करत आहोत, आणि त्यानंतर जनजागृती करून आम्ही या बेमुदत एसटी बंद किंवा बेमुदत सरकारला घेराव अशा प्रकारचे आंदोलन पुढच्या टप्प्यात घेणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य असं भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शन 21 ते 24 फेब्रुवारीला मेरीवेदर मैदान इथं पार पडलं. प्रदर्शनाला कर्नाटक, गोवा, सांगली, सातारा, बेळगाव, कोकण यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण आणि शहरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. 4 दिवसांमध्ये जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांसह लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. गेली 17 वर्षे आयोजित करण्यात येत असलेल्या हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून 20 कोटीच्या आसपास उलाढाल 4 दिवसांमध्ये झाली आहे, तर बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. भरगर्दीतील गोल्डन बाजारपेठेच्या विनस कॉर्नर चौकात ट्रॅफिक सिग्नल सुरू असतानाच पोलीस पाटी लावलेल्या कारनं भर रस्त्यालगतच पार्किंग करून ट्रॅफिक जाम करण्याचा पराक्रम केलाय. वास्तविक कोर्टानं खासगी वाहनांवर पोलीस अथवा महाराष्ट्र शासन असं लिहून प्रवास करू नये असं स्पष्ट आदेश दिलेत, तरीही अशी दुहेरी चुका करण्याचा पराक्रम या कार चालकाने केलाय. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. उघडपणे कायदा धाब्यावर बसवणारे आता कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. शिवाजी विद्यापीठाच्या BA फिल्म मेकिंग कोर्सच्या वतीनं दिनांक 26 आणि 28 फेब्रुवारी रोजी 2 दिवसीय स्पार्क फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. फेस्टिवलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त लघुपट आणि माहितीपटांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. शिवाय यावेळी उपस्थित प्रेक्षकांना माहितीपट आणि लघुपटाचे दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधता येणार आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे, अशी माहिती BA फिल्म मेकिंग कोर्सचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये BA फिल्म मेकिंग हा 3 वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम चालतो. या अभ्यासक्रमाच्या वतीनं येत्या 27 फेब्रुवारीपासून 2 दिवसांचा स्पार्क फिल्म फेस्टिवल आयोजित केलेला आहे. या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोल्हापूरचे सुपुत्र असणारे 9 फिल्म मेकर आहेत की ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर किंवा फिल्मफेअर असे पुरस्कार मिळवलेले आहेत. या पुरस्कार प्राप्त 10 वेगवेगळ्या कलाकृती 2 दिवसामध्ये कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात सर्वांसमोर सादर केल्या जाणार आहेत. त्यांच्या शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीजवर पुन्हा दिग्दर्शकांसोबत प्रेक्षकांचा संवादही आयोजित केलेला आहे. त्यामुळं या कोल्हापूरच्या 9 सुपुत्रांच्या 10 वेगवेगळ्या कलाकृती पाहण्यासाठी आपण 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठामध्ये जरूर उपस्थित राहावं. मी BA फिल्म मेकिंगचा कोऑर्डिनेटर या नात्यानं आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण या संधीचा जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी.